सार्वकालिक पारितोषिके हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे ख्रिस्ती विश्वासाचा पाया. इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय आणि याच्या पहिल्या 2 वचनामध्ये ख्रिस्ती विश्वास कोणत्या 6 गोष्टीवर आधारित आहे ते सांगितलेलं आहे की ज्या मूलभूत मूळारंभाच्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपला विश्वास आधारलेला आहे. आणि त्याच्यापैकी शेवटचा जो पॉईंट, शेवटची गोष्ट आहे सार्वकालिक न्याय. पवित्र शास्त्र शिकवतं की एक दिवशी प्रत्येकाचा न्याय, प्रत्येकाला परमेश्वरासमोर उभा राहावं लागणार आहे. परंतु देवाचे लोक या नात्याने तुम्हाला आणि मला शास्त्र सांगतं की जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत, त्याचे लोक आहे, त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. परंतु त्यांना देखील प्रभू येशूच्या न्यायासनासमोर उभा राहावं लागणार आहे. आणि ते कशासाठी? तर जे काही आपण जगात असताना, पृथ्वीवर असताना काय केलं त्याच्याबद्दल आपल्याला पारितोषिक देण्यासाठी, पारितोषिक मिळण्यासाठी आपल्या कामाचा आढावा किंवा रिव्ह्यू घेऊन मूल्यमापन करून त्यानुसार आपल्याला तो पारितोषिक देणार आहे. आणि म्हणून आजचा विषय आहे अनंतकालिक किंवा सार्वकालिक पारितोषिके, इटर्नल रिवॉर्ड्स. तर हा जो न्याय आहे हा दोषी ठरवण्याचा नाही, तर आपल्या सेवेची असेसमेंट आहे की कशा रीतीने आपण काय केलं ह्या आयुष्यामध्ये आणि कोणत्या आधारे विश्वासार्हांचा न्याय किंवा हे पारितोषिकं देण्यात येतील याबद्दलच्या 3 गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. त्याच्या मी रिकॅप तुम्हाला देऊ इच्छितो. 3 गोष्टींची आवश्यकता आहे जर आपल्याला आपल्या कार्याबद्दल पारितोषिक मिळवायचं असेल. तर पहिली गोष्ट ही की आपला उद्देश, आपण जे काही करत आहोत त्याच्यामागे आपला हेतू काय, आपला उद्देश काय आहे. आणि योग्य उद्देश, योग्य हेतू आहे देवाचा गौरव. दुसरी गोष्ट आहे की जे काय आपण करतो ते देवाच्या वचनानुसार करत आहोत का, की आपल्या मनाने, आपल्या इच्छेप्रमाणे करत आहोत, हे पाहिलं जाईल. आणि तिसरी गोष्ट, आपण जे करतो ते स्वतःच्या शक्तीवर, बुद्धीवर अवलंबून राहून करत आहोत की पवित्र आत्म्यावर आणि देवाच्या सामर्थ्यावर. या 3 गोष्टीवर आपला न्यायनिवाडा किंवा आपलं कार्याचं मूल्यमापन होईल आणि त्यानुसार आपल्याला तो इनाम देईल किंवा पारितोषिक देईल. आता आपण 2 प्रकारच्या न्यायाविषयी पाहू ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने 2 दाखले सांगितलेले आहेत. आणि पहिला दाखला जो आहे तो आपल्याला लूका शुभवर्तमान याच्या 19व्या अध्यायात आढळतो. आणि ह्या दाखल्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला काय त्याच्या शिष्यांना शिकवायचं होतं, काय तुम्हाला मला शिकवायचं आहे हे आपण जरा पाहू. लूका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 11व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे. ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला, कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आत्ताच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते. तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या 10 दासांना किंवा सेवकांना बोलावले व त्यांना 10 नाणी देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आमच्यावर राज्य करावे ही आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरता पैसा दिला होता त्यावर किती नफा झाला आहे हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्याने बोलावले. पहिला पुढे आला व म्हणाला, धनी, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी 10 नाणी मिळवली आहेत. तेव्हा तो त्याला म्हणाला, हे भल्या दासा, तू चांगले केलेस. तू थोडक्याविषयी विश्वासू झालास म्हणून तुला 10 नगरावर तू अधिकारी होशील. मग दुसरा आला व म्हणाला, धनी, तुमच्या 5 नाण्यांवर मी 5 नाणी आणखी मिळवली.
आणि तो त्याला म्हणाला, तू 5 नगरावर अधिकारी होशील. आता हा उमराव किंवा हा व्यापारी हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो स्वर्गात गेलेला आहे. आणि हे जे दास सेवक ते तुम्ही आणि मी आहोत. आणि आम्हा प्रत्येकाला त्याने नाणं किंवा त्याने ठराविक अमाऊंट, ठराविक असं दानं दिलेले आहेत. आणि त्याचा हिशोब तो घेणार आहे. आणि त्याने सांगितलं की त्याच्यावर व्यापार करा. आणि पहिल्याने त्याचा डबल केला, दुसऱ्याने पण दुप्पट केला. आणि पुढे तो काय म्हणतो बघा, मग दुसरा आला व म्हणाला, तुमच्या 5 नाण्यांवर 5 नाणी आणखी मिळवली. आणि तो त्याला म्हणाला, तू 5 नगरावर अधिकारी असशील. मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, धनी, आपण दिलेले नाणे मी हात रुमालात बांधून ठेवले होते. आता बघा हा तिसरा काय म्हणतो, आपण कठोर आहात. जे आपण ठेवले नाही ते आपण काढता आणि जे पेरले नाही ते कापता, म्हणून मला तुमची भीती वाटत होती. म्हणजे हा तिसरा जो होता त्याच्याजवळ एकच नाणं, एकच ठराविक रक्कम दिलेली होती. त्याने त्याचा काही व्यापार केला नाही, काही उपयोग केला नाही. आणि मग काय झालं बघा, धनी त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, तुझ्याच शब्दाने मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो, जे पेरले नाही त्याची कापणी करतो. तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस किंवा बँकेत का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा तो मला व्याजासह मिळाला असता. त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, त्याच्यापासून ते नाणे घ्या व ज्याच्याजवळ 10 नाणी आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, धनी, त्याच्याजवळ 10 नाणी आहेत. लूक 19:11-25. आता ह्या लोकांना वाटलं असेल की ज्याच्याजवळ 10 आहेत त्याला आणखी कशाला द्यायचं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, धन्याने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल. लूक 19:26. आता बरेचसे लोक अशा प्रकारे विचार करत नाही. परंतु इथंच हा दाखला संपलेला नाही. पुढं काय म्हटलंय बघा, आणि ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते, त्यांना येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. लूक 19:27. असा तो धनी म्हणतो की जे माझे वैरी आहे, ज्यांच्या मनात नव्हते की मी राज्य करावं, त्यांना येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. म्हणजे ही न्यायाधीशाची भूमिका. आता प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा तर आहेच, परंतु तो एक दिवशी न्यायाधीश देखील होणार आहे. देवपिता त्याच्याद्वारे जगाचा न्याय करणार आहे, कारण न्यायाचं काम त्याने पुत्राच्या हाती सोपवलेलं आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की जो आज तारणारा आहे तोच एक दिवशी न्यायाधीश होणार आहे. आणि ज्या प्रकारे तारणाचं कार्य तो पूर्णपणे अचूकपणे करतो, तसंच न्यायाचं कार्य देखील पूर्ण आणि अचूकपणे तो करेल. आता ह्या दाखल्यात काय सांगितलेलं आहे आपण जरा पाहू. पहिली गोष्ट ही की ज्याला जास्त दिलं होतं त्यांनी त्याचं दुप्पट केलं आणि त्याला आणखी मिळालं. हे स्वर्गाच्या राज्याचं, देवाच्या राज्याचं तत्व आहे. आता काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी देवाचे सेवक किंवा काही प्रियजन मला म्हणत असतात की तुम्ही देवाचं वचन शिकवता, उपदेश करता, बायबल टीचिंग करता, परंतु लोकांसाठी प्रार्थना करणं आणि दुष्टात्मे काढणं हे तुम्हाला शोभत नाही, हे तुमच्या प्रतिष्ठेला धरून नाही. आणि त्याच्यावर मी विचार केला की कदाचित ते बरं असू शकेल, बरोबर असू शकेल, परंतु प्रार्थनापूर्वक प्रार्थना केल्यानंतर मला असं वाटतं देवाने असं प्रगट केलं की हे मी तुला दिलेलं दान आहे. आणि मग मला कळलं की देवाचं दान आहे.
आणि ते वापरलं पाहिजे. आता दोन गोष्टीच आपण करू शकतो. एक तर आपण ते दान वापरू शकतो आणि देव आपल्याला अधिक देईल याची अपेक्षा करू शकतो, किंवा ते क्षुल्लक असं समजून ते वापरत नाही आणि म्हणून आपण ते गमावू शकतो. आणि मी असा निर्णय केला की जर हे दान आहे देवाने दिलेलं आहे, ते जरी क्षुल्लक वाटत असलं, लोकांना जरी ते महत्त्वाचं वाटत असलं, तरी मी देवाच्या गौरवासाठी त्या दानाचा उपयोग करेन. आणि ते करत करत आल्यानंतर आज देवाने अधिक दिलेलं आहे. दुसरी गोष्ट ही ध्यानात ठेवायची की ह्या आयुष्यात आपण कशी सेवा करतो किंवा कसं कार्य करतो ह्याच्यावर येणाऱ्या युगात आपल्याला कोणतं स्थान मिळणार आहे, कोणती पोझिशन मिळणार आहे हे अवलंबून आहे. आता ह्या दाखल्यात आपण वाचलं की ज्याला 10 मीना किंवा 10 नाणे दिलेले होते, त्याने ते आणखी 10 केले. त्याला 10 शहरावर प्रमुख करण्यात आला. ज्याने 5चे अजून डबल करून 5 केले, त्याला 5 शहरावर अधिकारी म्हणून नेमण्यात आला. म्हणजे जे काही त्या धन्याने त्यांना दिलेलं होतं त्याचा वापर त्यांनी कसा केला ह्याच्यावर त्यांचं अधिकारपद ठरलं. तसं तुम्हाला मला जे दाना दिलेले आहेत त्याचा वापर उपयोग आपण कसा करतो याच्यावर येणाऱ्या युगात काय होणार ते ठरलेलं असेल. आणि ज्यांना 10 नाणे दिलेले होते त्याला 10 शहरावरचा अधिकारी केला, 5 दिले होते त्याला 5 शहरावरचा अधिकारी करण्यात आलं. म्हणजे त्यांना जे काही दिलं होतं त्याचा त्यांनी वापर कसा केला, ते किती विश्वासू राहिले ह्याच्यावर अवलंबून राहत. आणि म्हणून त्या धन्याने असं म्हटलं नाही की शाब्बास यशस्वी दासा, तर त्याला म्हटलं की शाब्बास हे भल्या दासा, तू पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू राहिलेला आहेस. आता आज जग आणि आपण बरेचसे लोक यशावर महत्त्व देतो, सेवेचं यश, कार्याचं यश, परंतु देव विश्वासूपणाला महत्त्व देतो. आपण किती यशस्वी आहोत त्याच्यापेक्षा आपण किती विश्वासू आहोत जे आपल्याला देवाने दिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे आणि त्याला तो महत्त्व देत असतो. आता आज आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्थेचं कार्य सुरू आहे. आणि कधीकधी आपल्याला वाटतं की हे किती अद्भुत आहे की हजारो लोक माझ्या सेवेच्याद्वारे देवाच्या राज्यात येत आहेत. इतक्या इतक्या ठिकाणी आम्ही गेलो, इतक्या इतक्या ठिकाणी असं केलं. आणि असं काही वेळेस मलाही वाटायचं, पण देवाने दाखवलं की आपल्यापूर्वी, तुझ्यापूर्वी त्या ठिकाणी, त्या देशात, त्या गावात कोणीतरी मेहनत केली, देवाचं कार्य केलेलं आहे, वचनाची पेरणी केली आणि मी ती कापणी करत आहे. म्हणजे आपण जे काही कापणी करतो ते आपल्या पूर्वीच्या पिढीत, पूर्वीच्या काळात ज्यांनी जे केलं, जे पेरलं त्याची आपण कापणी करत आहोत. आणि म्हणून आपण ते श्रेय घेणं की माझ्यामुळे झालं, मी असं केलं, हे चुकीचं आहे. परंतु ही टेंडन्सी, ही भावना होती की आपल्यामुळे झालं, आम्ही हे कार्य केलं, आमच्यामुळे इतके लोक देवाच्या राज्यात आले. परंतु कोणीतरी अगोदर त्यांना वचन सांगितलेलं असतं, कोणाच्या तरी द्वारे त्यांनी ऐकलेलं असतं आणि देवाचा आत्मा त्यांच्या जीवनात कार्य करू लागलेला असतो. आपण फक्त कापणी करत असतो. हे नेहमी ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून सेवेमध्ये सर्वात महत्त्वाचं, सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गर्व, प्राईड, की आपण जे केलेलं नाही किंवा त्याचं श्रेय, त्याचं क्रेडिट आपल्याला घेणं. ह्याच्याबद्दल आपण सावध असलं पाहिजे. आता आणखी एक पॉईंट असा की ज्या माणसाला एकच नाणं दिलं होतं त्याने काही केलं ना, त्याच्याबद्दल प्रभू येशूने त्याला म्हटलं की तू जर त्याचा उपयोग, तू जर ते नाणं, ती रक्कम जर
पेढीत किंवा बँकेत टाकली असती तर मला व्याजासह मिळालेली असते. आता याचा अर्थ तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? प्रभू येशूला नेमकं काय म्हणायचं आहे? आपण असं म्हणू शकतो की माझे काही एवढी जग प्रसिद्ध सेवा नाही आहे, माझा काही एवढं मोठं चर्च, एवढं मोठं सेवा कार्य नाही आहे, मी काही मोठा सेवक नाही आहे, उपदेशक नाही आहे, मी तर केवळ एक चर्च मेंबर आहे, मला जास्त काही कला किंवा टॅलेंट देवाने दे, मी काय करू शकतो? आणि याचं उत्तर आहे की बँकेत टाका. आता बँकेत टाकणं म्हणजे काय? प्रभू येशूने त्या धन्याने त्याला सांगितलं की जर तू ते बँकेत पेढीत टाकले असतील तर मला व्याजासह मिळालं असतं. म्हणजे काय? याचा अर्थ असा की जी मंडळी किंवा जे सेवा कार्य, जी मिनिस्ट्री फळ देत आहे, ज्या सेवेकार्याच्याद्वारे अनेक लोक देवाच्या राज्यात येत आहेत, देवाच्या राज्याची वाढ होत आहे, हे आपण पाहायचं, ओळखायचं, चेक करायचं आणि तिथं गुंतवणूक करायची, त्यांना सपोर्ट करायचा, तिथं आपल्या पैशांची गुंतवणूक करायची. म्हणजेच आपलं नाणं पेढीत किंवा बँकेत टाकणं. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस व्याजासकट आपल्याला परत मिळाल. म्हणजे काय? की जे काही त्यांच्याद्वारे देव करीत आहे आपण त्याच्यात पण आपल्याला वाटा मिळेल, आपण त्यांचे को पार्टनर, को लेबरर असो. आणि म्हणून अशी एक सेवा, असं एक सेवा कार्य, अशी एक मंडळी किंवा असे एक सेवक की ज्यांच्या सेवेच्याद्वारे फळ येताना आपल्याला दिसत आहे, देवाचं कार्य होताना, आणि हे आपण चेक करायचं, पाहायचं, आणि मग त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करायची किंवा त्या ठिकाणी आपल्या पैशाची गुंतवणूक करायची. आता हा झाला पहिला दाखला सेवेकार्याबद्दल आणि कोणत्या आधारे आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. आता दुसरा जो दाखला आहे तो मत्तई शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायात आपल्याला आढळतो. मत्तई 25, ज्याला पॅरेबल ऑफ द टॅलेंट्स म्हटलेलं आहे. मत्तई 25 आणि 14व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे, कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले, आणि तो परदेशी गेला. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे अंडरलाईन करा. मत्तई 25, 14 आणि 15. आता याच्या अगोदरच्या दाखल्यात आपण पाहिलं की त्या तिघांनाही प्रत्येकाला एक एक नाणं देण्यात आलेलं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की एकाला 5,000, एकाला 2,000 आणि एकाला 1,000 अशी रक्कम त्याने दिली त्या मालकाने, आणि मग तो दूरदेशी निघून गेला. म्हणजे त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिले, ॲबिलिटीप्रमाणे. आता लक्षात घ्या की परमेश्वर जे काही आपल्याला दानं देतो ते आपल्या योग्यतेप्रमाणे आपण काय करू शकतो हे त्याला आपल्यापेक्षा चांगलं माहीत आहे, म्हणून तो त्या योग्यतेप्रमाणे ज्याला त्याला दानं देत असतो. तुम्हाला वेगळं, मला वेगळं, आपली कॅपॅसिटी किती, आपण काय करू हे त्याला माहिती आहे, त्या प्रमाणात तो देत असतो. त्याला माहीत असतं की कोण त्याचा वापर कसा करेल. जर तुम्हाला जर 5,000 दिले आणि 5,000चा जर तुम्ही वापर करत असला, तुम्हाला 5,000 मिळतील. जर तुमची कॅपॅसिटी 2,000ची आहे तर 2,000ची मिळेल. 1,000ची कॅपॅसिटी असेल तर 1,000 देईल. ज्याची त्याची योग्यता, ज्याची त्याची कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार परमेश्वर ते दानं किंवा ते टॅलेंट आपल्याला देत असतो. आणि मग पुढं काय होतं बघा. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्याच्यावर व्यापार केला आणि आणखी 5,000 मिळवले. तसे ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले.
म्हणजे या दोघांनी जे जे दिलेलं होतं त्याचं दुप्पट केलं, त्याचा व्यापार केला किंवा त्याचा वापर केला. मत्ते 25:16-18. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैसा लपवून ठेवला. 1,000 मिळत. आणि मग काय झालं बघा. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. आणि एक दिवशी तो धनी येणार आहे आणि तुमच्या माझ्याकडून हिशोब घेणार आहे, लक्षात घ्या. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. परत एकदा या ठिकाणी तो धनी म्हणतो, भल्या व विश्वासू दासा, तू विश्वासू राहिलास, यशस्वी नाही, विश्वासू, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. म्हणजे त्याची नेमणूक, त्याने कसं त्याचा व्यापार केला, जे काही धन्याने त्याला दिलं होतं त्याचं काय केलं, ह्याच्यावर त्याची नेमणूक किंवा प्रमोशन किंवा बढती अवलंबून होती. आणि म्हणून येणाऱ्या युगात आपल्याला काय मिळणार आहे, कशावर नेमणूक होणार आहे, हे या आयुष्यात आपण काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तर तो म्हणतो की तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. आता हे देवाच्या राज्याचं तत्व आहे. थोडक्याविषयी जर विश्वासू राहिलं तर पुष्कळ मिळेल. पुष्कळ कशाला पाहिजे? जर जे थोडंसं आहे त्याच्याबद्दल जर विश्वासू नाही, त्याचं जर महत्त्व नाही, तर पुष्कळ कशाला पाहिजे? म्हणून हे देवाच्या राज्याचा नियम आहे. तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. आणि आता ऐका, नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, आणि तो काय म्हणाला तर ऐका, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर मनुष्य आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तिथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. म्हणजे त्याने काही केलं नाही, ते जमिनीत पुरून ठेवले, लपवून ठेवले, आणि जसे तसे तो धन्याला देत नाही. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवलं नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर बघा, तो धनी, तो मालक ह्या दासाला म्हणतो, अरे दुष्ट व आळशी दासा. दुष्ट व आळशी अंडरलाईन करा. म्हणजे देवाच्या दृष्टीने आळशीपणा आणि दुष्टपणा सारखाच आहे. आता बऱ्याचशा मंडळींमध्ये दुष्टता म्हणजे जे लोक व्यसनाधीन आहेत, वाईट मार्गाने वाईट जीवनशैली करणारे आहेत, यांना आपण दुष्ट समजतो. परंतु देवाच्या दृष्टीने आळशीपणा पण दुष्टपणा आहे. ते तेवढंच बरोबरीचं पाप आहे, व्यसन करणं किंवा इतर पापात. म्हणून तो त्याला म्हणतो, अरे दुष्ट व आळशी दासा. अशा रीतीने परमेश्वर आळशीपणाकडे पाहतो. तो म्हणतो, तर माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हा देवाच्या राज्याचा नियम आहे. आणि ह्या निरुपयोगी दासाला
बाहेरील अंगणात अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मत्तई 25:27-30. तिथे विशेष आहे बघा. आता हे जे वाक्य आहे, तेथे बाहेरील अंधकारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल, हे बऱ्याच वेळा नव्या करारात आपल्याला आढळतं. आणि हे कोणत्या प्रकारच्या लोकांबद्दल आहे? की ज्यांना 1,000 दिलेलं आहे किंवा ज्यांना एकच नाणं दिलेलं आहे. 1 टॅलेंट पीपल, त्यांच्याविषयी बोललेलं आहे की मला यांच्यासारखी कला नाही, यांच्यासारखं दान नाही, त्यांच्यासारखी सेवा नाही, मी काय करू, माझ्याजवळ थोडंसंच आहे. म्हणून ती टेंडन्सी की ते पुरून ठेवायची, न वापरण्याचं, त्याचा उपयोग देवाच्या राज्यासाठी न करण्याची. म्हणजे त्यांना ह्या आयुष्यात सेवेची संधी मिळाली, त्यांना एकतरी दान देवाने दिलं, परंतु त्याचा उपयोग, त्याचा वापर त्यांनी केलेला नाही. आणि ह्या लोकांना पश्चाताप होईल, पस्तावा होईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे की त्यांना बाहेर अंधारात टाकण्यात येईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल. म्हणजे नंतर त्यांना पस्तावा होईल, नंतर त्यांना अनंत काळामध्ये असं वाटेल की आपण जगात असताना, ह्या आयुष्यात असताना आपल्याजवळ वेळ होता, आपल्याला देवाने पैसा दिला होता किंवा जे काही कला दिलं, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आपण ते क्षुल्लक समजून त्याचा उपयोग केला नाही. याच्याबद्दल पश्चाताप होऊन रडणे व दात खाणे चालेल. किती भयानक विचार आहे बघा. आणि शेवटची एक महत्त्वाची गोष्ट ही की ज्या लोकांना नाकारण्यात आलं ते होते की ज्यांना सर्वात कमी मिळालेलं होतं. 1 टॅलेंट पर्सन. आणि हे मंडळीमध्ये देखील सत्य आहे की देवाच्या लोकांमध्ये ज्यांना एकच दान आहे किंवा थोडंसं देवाने जे दिलेलं आहे, ते सगळ्यात डेंजर झोनमध्ये, धोकादायक परिस्थितीत असतात. कारण त्यांना असा मोह होतो की मला एवढंसंच आहे म्हणून मी काहीच करणार नाही, मला यांच्यासारखं दान नाही, मला त्यांच्यासारखी सेवा नाही आहे. म्हणून त्यांची टेंडन्सी, त्यांना मोह होतो की काही न करण्याची, ते जसं काही जमिनीत पुरून ठेवण्याची. आणि म्हणून असे लोक म्हणतील आणि पश्चाताप करतील की मग मी करू शकलो असतो, परंतु मी केला नाही. आणि त्यांना नाकारण्यात येईल आणि बाहेर अंधकारात टाकून तेथे त्यांचे रडणे व दात खाणे चालेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजतं, या 2 दाखल्यावर, की देवाच्या दृष्टीने यश नाही तर विश्वासूपणा महत्त्वाचा आहे. तुम्हाला थोडंसं दिलेलं असो की जास्त असतो, त्याचा तुम्ही वापर कसा करता ह्या आयुष्यात, देवाच्या गौरवासाठी करता की नाही, की पुरून ठेवता, याच्यावर पुढचं भवितव्य किंवा येणाऱ्या युगात तुमचं पारितोषिक तुम्हाला काय मिळणार की नाही हे अवलंबून आहे. आणि बरेच विश्वासधाऱ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की मला फक्त एकच टॅलेंट, मला फक्त 1,000 किंवा एकच दान दिलेलं आहे, मला नाही वाटत मी जास्त त्याचा वापर करू पण हे प्रभू येशू पुढे चालणार नाही आहे. कारण त्याने सांगितलं की तू ते जर बँकेत टाकलं असतं तर त्याचं व्याज मिळालं असतं. म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी जर वापरलं असतं तर ते जे करीत आहेत त्याचं क्रेडिट, त्याचा मोबदला तुला मिळाला असता. तू जरी सेवा केली नाही, तू जरी पण जे करीत आहेत त्यांना जर सहकार्य केलं, त्यांच्या सोबत राहून, तर त्याचं प्रतिफळ, त्याचा मोबदला तुलाही मिळाला असता. म्हणजे किती विशेष आहे बघा की ह्या आयुष्यात देवाने जे आपल्याला दिलेलं आहे ह्याचं आपण काय करतो, ते किती आहे, किती दान आहेत, किती मोठी सेवा आहे, छोटी सेवा आहे, कोण हे महत्त्वाचे नाही, पण जे आहेत त्याचा आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. आणि याचा आढावा त्या दिवशी होणार आहे. हा विश्वासाऱ्यांचा बक्षीस समारंभ किंवा
प्रभू येशूच्या न्यायासनासमोर उभं राहिल्यानंतर ह्या गोष्टीचा आढावा घेण्यात येईल की ह्या आयुष्यात तुम्ही आणि मी जे देवाने आपल्याला दिलेलं होतं त्याचं काय केलं. आता ते नाणं, ते रुपये, हे ॲक्च्युली रुपये किंवा नाणं नाही, तर ते आपला वेळ आहे, आपला पैसा आहे, आपल्याला देवाने जे दिलेले कला कौशल्य आहे ते सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग ते जास्त असो की थोडाच, त्याचा आपण वापर कसा करतो. आणि म्हणून तुम्हाला जे काही देण्यात आहे त्याच्याविषयी विश्वासू राहा, त्याचा योग्य रीतीने वापर करा. आणि मग एक दिवशी तो तुम्हालाही म्हणेल की हे भल्या विश्वासू दासा, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. परमेश्वर हे वचन आशीर्वाद